नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. इस प्यार को क्या नाम दूं, भाग 12. मागील भागात. काय झालं? भीती वाटते? आदित्य गालातल्या गालात हसत म्हणाला. अजिबात नाही, मी तयार आहे तुमचा टाच घ्यायला आणि त्याचे जे काही परिणाम होतील ते भोगायलाही तयार आहे, ईशा ठामपणे म्हणाली आणि आदित्यही नकळतपणे हसला. आता पुढे. आज मंडे होता आणि म्हणूनच सकाळी सकाळी ती आधी देवळात गेली. कॉलेज संपल्यावरती धावतच ग्राउंडवर आली. बोला, काय करायचं आहे? ईशा धापा टाकत म्हणाली. मी काय बोलू? जे काही करायचं आहे ते तुलाच करायचं आहे. मी फक्त तुझ्यासोबत असणार आहे. आठवतं ना तुला मी काय म्हणालो होतो ते? आदित्य तिच्यासमोर पाण्याची बाटली धरत म्हणाला. हो. ईशा त्याच्या हातून पाण्याची बाटली घेऊन पाणी पित पित म्हणाली आणि मग पाणी पिऊन झालं तसं तिने पाण्याची बाटली आदित्यला दिली आणि मग तिची बॅग उघडली आणि बॅगेतून प्रसाद काढून त्याच्या हातात दिला. हे काय? आदित्यने प्रसादाकडे पाहत विचारलं. प्रसाद? आज सकाळी मंदिरात गेले होते, त्याचाच प्रसाद आहे. ईशा. मंदिरात का? आदित्य प्रसाद खात म्हणाला. आजपासून माझे टास्क सुरू होणार आहे ना, मग बापाकडे प्रार्थना करायला गेले होते. रियाली? तू खरंच मंदिरात गेली होतीस? आदित्य आश्चर्य व्यक्त करत म्हणाला. हो मग? ईशा ठामपणे म्हणाली. ठीक आहे, झालं सगळं, आता पुढे जायचं. टास्कला सुरुवात करायची का? आदित्य. खरं तर 5 दिवस तिच्यासोबत राहायचं होतं. कसं करणार होता हे सगळं? पण ईशाच्या डोक्यातलं प्रेमाचं खूळ काढण्यासाठी त्याला हे करावं लागणार होतं. पण ईशा तर खूप खुश होती, कारण पुढचे 5 दिवस तो तिच्यासोबत असणार होता. बरं चला निघूया. पण कुठे जाऊया? ईशा विचार करत म्हणाली. हे लूक, मी आधीच सांगितलं होतं की काही सुचवणार नाही तुला. सगळं तुलाच ठरवायचं आहे. मी फक्त तुझ्यासोबत असणार आहे. आदित्य थोडं रागाने म्हणाला. ओके ओके, चिल माय प्रिन्स, मीच ठरवणार आहे सगळं. ईशा त्याला शांत करत म्हणाली. तसं आदित्यने तिच्याकडे रागाने पाहिलं. ओके, नाही बोलणार तुम्हाला प्रिन्स, पण रागवू नका. रागात तुम्ही अजिबात छान दिसत नाहीत. ईशा. झालं, निघूया? आदित्य स्वतःचा राग कंट्रोल करत म्हणाला. ओके. आणि मग ईशाने पुढे येऊन रिक्षा थांबवली. बसा. ईशा आदित्यकडे बघून म्हणाली. कुठे जातोय आपण? आदित्यने रिक्षात बसता बसता विचारलं. तुम्हीच म्हणालात ना की मी सगळं ठरवायचं आहे, मग तुम्ही काळजी करू नका. चला. ईशा. तसं आदित्यने फक्त मान हलवली आणि मग रिक्षा सुरू झाली. आदित्य मात्र आपला मोबाईल काढून बसला. ती त्याला कुठे नेत आहे याच्याशी त्याला काही देणं घेणं नव्हतं. तो फक्त घड्याळात 5 वाजायची वाट पाहत होता. 10-15 मिनिटात रिक्षा एके ठिकाणी थांबली. चला उतरा, ईशा पैसे देता देता म्हणाली. तसं आदित्य शांतपणे रिक्षातून उतरला आणि समोर पाहिलं तर एक मंदिर होतं. हे काय, पुन्हा मंदिरात? आदित्य वैतागून म्हणाला. सारखं काय वैतागत असता हो तुम्ही? कंटाळा येत नाही का सारखं चिडचिड करून? माणसाने नेहमी हसतमुख राहावं. टेन्शन कुणाला नसतात, पण प्रत्येक माणूस जर चिडचिड करू लागला ना तर देवाला पृथ्वी गायब करावी लागेल ब्रह्मांडातून. ईशा. झालं ईशा देवीचे प्रवचन देऊन, की अजून काही बाकी आहे? आदित्य आजूबाजूला बघत म्हणाला. तुम्हाला कधी कोणी सांगितलं आहे का? ईशा सिरियसली म्हणाली. काय? आदित्य. हेच की तुम्ही खूप बोर आहात ते. ईशा. तसं आदित्यचे तोंड कडू कारल्यासारखं झालं आणि तो रागाने पाहू लागला. तसं ईशा मोठ्याने हसू लागली. तिला तसं खळखळून हसताना पाहून काही शंका होईना. आदित्य आपला राग विसरला आणि गालातच हसला, पण लगेच नॉर्मल होत म्हणाला. पुढे काय? पुढे दर्शन. ईशा. आणि मग पुढे येऊन तिने आपल्या चपला काढल्या आणि पायऱ्या चढू लागली. तिला पाहून आदित्यनेही आपले शूज काढले आणि तिच्यासोबत चालू लागला. मला सांग, तू सकाळी मंदिरात जाऊन आली होतीस ना, मग पुन्हा का? आदित्य चालता चालता म्हणाला. आता जर की मी तुम्हाला खरं सांगायला गेले ना तर पूर्ण दिवस कमी पडेल आणि मग तुम्हीच म्हणाल की या ईशादेवीचे प्रवचन संपतच नाही, मग त्यापेक्षा राहू द्या. ईशा नौटंकी करत म्हणाली. तसं आदित्यच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्याने वैतागून तिरक्या नजरेने तिच्याकडे पाहिलं. तसं ती मोठ्याने हसू लागली. तसं तिचे हसू बघून आदित्यच्या चेहऱ्यावर नकळतपणे हसू आलं. चल जाऊया का? आदित्य. हो. दोघेही मंदिरात गेले. दर्शन घेऊन काही वेळ तिथेच बसले. आज ईशा तर खुश होतीच, पण मंदिरात येऊन आदित्यलाही खूप छान वाटत होतं.
तसं तर तो त्याच्या मॉमसोबत नेहमीच यायचा, पण नेहमी मंदिराच्या बाहेरूनच देवाचं दर्शन घ्यायचा आणि मॉमची पूजा होईपर्यंत बाहेरच बसून राहायचा. पण आज ईशामुळे तो पहिल्यांदा मंदिरात आला होता. मनोभावे दर्शन घेतलं होतं. काही वेळाने दोघेही तिथून निघाले. तिथून पुन्हा ईशाने रिक्षा केली. रिक्षात ईशा अखंड बडबड करत होती आणि आदित्य मात्र शांतपणे तिची बडबड ऐकत होता. आणि मग काही वेळात एका मॉलमध्ये आले. पैसे देऊन ईशा आणि आदित्य खाली उतरले आणि मग तिने आदित्यकडे पाहिलं. चला जाऊया. कुठे? आदित्य. मॉलमध्ये. ईशा. कशाला? नाही म्हणजे आता तुला शॉपिंग वगैरे करायची आहे का? आदित्य. नाही, आता आपण मूवीला जाणार आहोत. ईशा. मूवी? आदित्य तोंडवाकडं करत म्हणाला. तसं ईशा त्याचं तोंड पाहून म्हणाली, तुम्हाला मूवी नाही पाहायची का? ठीक आहे, मग आपण दुसरं काही करू. दुसरं म्हणजे काय? आदित्य पुन्हा कडूटोंड करत म्हणाला. चला. ती रिक्षाला हात करत म्हणाली. तेवढ्यात रिक्षा आली आणि मग दोघे रिक्षात बसले. आता ती नॉनस्टॉप बडबड करत होती आणि आदित्य फक्त वैतागून तिची बडबड ऐकत होता. काही वेळाने त्यांची रिक्षा एका गार्डनसमोर येऊन थांबली. तसे दोघेही खाली उतरले. आदित्यने पाहिलं आणि म्हणाला, सिरियसली तू मला इथे घेऊन आली आहेस? प्लीज आता असं म्हणू नका की तुम्हाला फुल देखील आवडत नाही, कारण की जगात फुल कोणालाच आवडत नाही असं नाही. प्रत्येकाला फुलं आवडतात. आता प्रकार वेगवेगळे असतात, पण प्रत्येकाला कोणतं ना कोणतं फुलं आवडतंच. आणि त्यामध्ये नाशिकमध्ये राहून जर आपण इथे येऊन त्या फुलांना पाहण्याचा अनुभव नाही घेतला तर आपण आयुष्यात काहीच केलं नाही असं म्हणता येईल. त्यामुळे प्लीज चला. ईशा तिकीट काउंटरकडे जाता जाता म्हणाली आणि तिने पैसे काढण्यासाठी आपली पर्स उघडली. तेवढ्यात आदित्य म्हणाला, राहू दे, मी काढतो तिकीट. नाही, नको. हे सगळं मलाच करायचं आहे आज. मला माझ्या मनासारखं वागायचे आहे तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी, आणि त्यासाठी तिकीटही मीच काढणार. ईशा. तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले? आदित्यने संशयाने विचारले. तुम्हाला असं तर वाटत नाही ना की मी चोरी वगैरे केली आहे, ते पण आपल्याच घरात? तर तसं काही नाही. मी आज माझी पिगी बँक फोडली. ईशाने अभिमानाने सांगितलं. व्हॉट? तुझी पिगी फोडली? पण का? आदित्यने डोळे मोठे करत विचारलं. हळू, बाहेर येतील डोळे. ईशा त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. आणि मग राहिला प्रश्न पिगी बँक फोडण्याचा, तर माझा बाबा मला खूप पैसे देतो. पण तुम्ही सांगितलं ना की सगळं मीच ठरवायचं आहे. त्यात जर बाबाकडे पैसे मागितले असते तर त्याने मला विचारले असते की मला पैसे कशाला हवेत, तर मी त्याला काय सांगितलं असतं? माझ्या प्रिन्स चार्मिंगला इम्प्रेस करायला? काय म्हणाला असता तो? ईशा. ओके, म्हणून तू तुझी पिगी बँक फोडली? आदित्य. ईशा. आणि मग दोघे आत आले. तिथे विविध रंगांची, विविध प्रजातीची फुले पाहून ईशाला तर वेड लागायचं बाकी होतं. ती तर फुलपाखरासारखं इकडे तिकडे बागडत होती आणि मग प्रत्येक फुलाबरोबर फोटो काढत होती. इतकंच काय तर काही ठिकाणी आदित्यलाही जबरदस्तीने फोटो काढायला लावत होती. आदित्यसाठी तिचे हे रूप नवं होतं. तिच्या आशा बागडण्याने आदित्य भान हरपून तिला पाहत होता. खरंच ती त्याला एका लहान मुलासारखी भासत होती. किती गोड, निरागस. अशातच त्यांना तिथे 5 वाजले. 5 वाजले, निघायचं? आदित्य. त्याचं बोलणं ऐकून ईशानं तोंड पाडलं. तसं आदित्यने तिच्याकडे पाहिलं. त्यालाही जरा वाईट वाटलं. चल लवकर, उद्या भेटायचं आहे आपल्याला. आदित्य. कदाचित तिच्यापासून वेगळं होताना त्यालाही वाईट वाटत होतं. मग दोघेही बाहेर आले. ओके, इथून आपल्याला वेगळं व्हायचं आहे. आदित्य रिक्षाला हात करत म्हणाला. तसं एक रिक्षा आली. आदित्यने लगेच तिला आत बसायला सांगितलं आणि मग रिक्षावाल्याच्या हातात 100ची नोट दिली आणि म्हणाला, मॅडमला जिथे जायचं आहे ना तिथे सोडा. ईशा खिन्न मनाने रिक्षात बसली आणि रिक्षा निघाली. आदित्य मात्र जाणाऱ्या रिक्षाकडे बघत होता. ईशा आरशातून त्याला बघत होती. रिक्षा नजरेआड झाली तसं आदित्यही त्याच्या घरी निघाला. दुसरा दिवस. कॉलेज सुटल्यावर ईशा आदित्य जवळ आली. हाय. ईशा उत्साहाने म्हणाली. हाय. आदित्यने नेहमीप्रमाणेच थंड रिस्पॉन्स दिला. तसं तिने तोंड बारीक केलं आणि तोंडातल्या तोंडात म्हणाली, कडू करेला. ईशा. काय म्हणालीस? आदित्य कान टवकारून म्हणाला. काही नाही. ईशा उद्या चेहऱ्याने म्हणाली. मग आजच्या काय प्लॅन आहे? आदित्य. तसं माझ्या आजच्या दिवशीचा एक प्लॅन ठरलेला असतो, कारण एके ठिकाणी मला जायचं आहे. तुम्हाला माझ्यासोबत यायला आवडेल का? ईशा थोडं घाबरतच म्हणाली. ओके चल. आदित्य सरळ तिच्या पुढे चालत म्हणाला. मग ईशाने आपला फोन काढला
आणि त्याच्या मागे पडता पडता कोणाला तरी फोन लावला आणि काहीतरी सांगितलं. तिचं बोलणं होईपर्यंत आदित्यने रिक्षा थांबवली. निघायचं? आदित्य. हो. ईशा. दोघेही रिक्षात बसले. मध्येच एके ठिकाणी ईशाने रिक्षा थांबवली आणि मग आदित्यला रिक्षात बसायला सांगून ती काही आणायला गेली. काही वेळात ती काही पेपर बॅग घेऊन आली. आदित्य तिच्याकडे बघत होता. हे काय आहे? आदित्यने त्या बॅग पाहून विचारलं. कळेलच काही वेळात. ईशा. पुन्हा त्यांचा प्रवास सुरू झाला. काही वेळाने ते एके ठिकाणी आले. आदित्यने त्या जागेकडे पाहिलं आणि मग ईशाकडे पाहिलं. बाल अनाथ आश्रम. मी नेहमी आजच्या दिवशी इथे येते. माझा बाबा म्हणतो आपल्याकडे सगळं असेल ना तेव्हा त्यातलं जर काही या लहान मुलांसोबत वाटलं तर ते नेहमीच चांगलं, कारण यांना यातलं काहीच मिळालं नसतं. ईशा भरल्या डोळ्यांनी म्हणाली आणि आदित्य तिच्याकडे अभिमानाने बघत होता. चला तर मग निघूया. ईशा पुन्हा स्वतःला नॉर्मल करत म्हणाली आणि मग दोघेही अनाथ आश्रमात आले. तसे काही मुले धावतच तिच्या जवळ आली. ताई, तू यायला उशीर केलास. एक छोटी मुलगी गाल फुगवून म्हणाली. ए, आमच्या परीला राग आला आहे. सो सॉरी. ईशा कान पकडत म्हणाली. हो ना, आम्ही किती वाट पाहिली तुझी. दुसरी एक मुलगी म्हणाली. सो सॉरी. पुन्हा असं नाही होणार. ईशा सगळ्यांपुढे कान पकडत म्हणाली. तसं सगळी मुले येऊन तिला बिलगली. आदित्य तिथूनच त्यांना बघत होता. एकंदर त्यांच्या वागण्यावरून ईशा इथे नेहमी येत असावी असं वाटत होतं. बघा मी काय आणलं आहे तुमच्यासाठी. ईशा सगळ्यांपुढे बॅग धरत म्हणाली. तसं ईशाने सगळ्या मुलांना त्यांच्यासाठी आणलेल्या वस्तू दिल्या. सगळी मुले खूप खुश झाली. आदित्य मात्र दूर उभं राहून हे सगळं पाहत होता. किती वेगळी आहे ही मुलगी. इतर मुली जशा या वयात सजणं, फिरणं, खाणं, एन्जॉय करणं हे सगळं करतात, पण ईशा मात्र फार वेगळी होती. तिला या सगळ्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता. ती फक्त तिचं प्रेम मिळवण्याची एक केविलवाणी धडपड करत होती. पण नक्की तिला यश मिळणार होतं का? या सगळ्या विचारात आदित्य हरवला होता. ए ईशा ताई, हा कोण आहे? एक छोटा मुलगा ईशाला विचारत होता. त्याच्या बोलण्याने आदित्य भानावर आला. तसं आदित्यने तिच्याकडे पाहिलं. ती आता काय सांगते याकडे त्याचं लक्ष लागलं. ते ना आदित्य आहेत, माझ्या कॉलेजमध्येच आहेत. ईशा त्या लहान मुलाला सांगत होती. हो ग, आम्हाला हे तर कळलं की ते तुझ्या कॉलेजमध्ये शिकतात, पण ते तुझे कोण आहेत? एक छोटी मुलगी म्हणाली. ते माझे फ्रेंड आहेत. ईशा. हो का? मग तू जशी आमच्यासोबत खेळतेस तसं ते देखील आमच्यासोबत खेळणार का? तीच छोटी मुलगी म्हणाली. तसं ईशाने त्या मुलीकडे आणि मग आदित्यकडे पाहिलं. तसं आदित्यने त्या मुलांकडे पाहिलं तर सगळी मुले खूप अपेक्षेने त्याच्याकडे पाहत होती. आणि मग आदित्य हसला आणि म्हणाला, मला तर खेळायचे आहे तुमच्यासोबत, पण तुम्हाला आवडणार का माझ्यासोबत खेळायला? तसं सगळी मुले आनंदाने हो म्हणून ओरडली आणि मग धावतच आदित्यजवळ आली आणि मग आदित्य देखील त्यांच्यासोबत खेळू लागला. इकडे ईशा अनाथ आश्रमाच्या ऑफिसमध्ये आली. तिने तिच्याजवळ काही पैसे जमवले होते. ते तिने त्यांना मदत म्हणून दिले. तोपर्यंत आदित्य बाहेर त्या मुलांसोबत खेळत होता, अगदी लहान मुलासारखा. दुपारची वेळ झाली तसं दोघे त्या लहान मुलांसोबत जेवले. अजून काही वेळ तिथेच घालवून मग दोघेही निघाले. पुन्हा लवकरच भेटायला येईन असं प्रॉमिस करून दोघेही बाहेर आले आणि मग रिक्षा करून पुढे निघाले. काही वेळाने एके ठिकाणी ईशाने रिक्षा थांबवली आणि मग तिने आदित्यलाही उतरायला सांगितलं. काय झालं? इथे का उतरवलं? आदित्य. सांगते, या माझ्यासोबत. ईशा. आणि मग ईशा त्याला घेऊन एका हॉटेलमध्ये आली आणि मग तिने एक पनीर चीज पिझ्झा ऑर्डर केला. आदित्य निर्विकारपणे तिच्याकडे पाहत होता. काही वेळाने पिझ्झा आला. तसं तिने तो आदित्यच्या पुढ्यात ठेवला आणि म्हणाली, करा सुरुवात. हे काय? आदित्य न कळून म्हणाला. पिझ्झा तुमच्या आवडीचा. तुम्हाला भूक लागली असेल ना? ईशा. तुला कोणी सांगितलं की मला भूक लागली आहे? आदित्य. तुम्ही मगाशी व्यवस्थित जेवला नाहीत ना, म्हणून म्हटलं तुम्हाला भूक लागली असेल. तसंही तुम्हाला उपाशी ठेवण्याचे पाप मी नाही करणार. ईशा मंद मंद हसत म्हणाली. तसं आदित्यही मंद हसला आणि तिच्याकडे पाहून म्हणाला, तूही घे. आदित्य. मला नको, मला नाही आवडत पिझ्झा. ईशा नाक मुरडत म्हणाली. मला वाटलंच होतं. आदित्य. म्हणजे? ईशाने न कळून विचारलं. काही नाही, पण मला कंपनी तर देऊ शकतेस ना? आदित्य. तसं ईशाने गुपचूप एक पिझ्झाचा पीस घेतला आणि हळूहळू खाऊ लागली. इकडे आदित्य मात्र मस्तपैकी पिझ्झावर ताव मारत होता.
खाऊन झाल्यावर ईशाने बिल दिलं आणि दोघेही निघाले. आता काय करायचं? आदित्यने विचारलं. ईशा विचार करत होती. काही करण्यासारखं नसेल तर मला एक काम आहे. आदित्य. ठीक आहे, मी पण येते तुमच्यासोबत. ईशा. आदित्यने 2 मिनिटे विचार केला आणि म्हणाला ओके. आणि मग तिथून दोघे एका हॉस्पिटलजवळ आले. आपण इथे का आलो आहोत? ईशा. माझं काम आहे इथे, तू इथेच थांब, मी आलोच. आदित्य बोलला आणि निघून सुद्धा गेला. ईशाला काही बोलायचं होतं, पण ऐकायला आदित्य होता कुठे? ईशा तिथेच एका झाडाखाली बसली. काही वेळाने आदित्य परत आला. चल निघूया. आदित्य ईशाजवळ येऊन म्हणाला. तुमचं काम झालं? ईशा. हो. आदित्य तिच्या पुढे चालत म्हणाला. तसं ईशा देखील त्याच्या मागे चालू लागली. पुढे येऊन त्याने एक रिक्षा थांबवली आणि मग ईशाला बसायला सांगितलं. तसं ईशा बसली. आजही आदित्यने रिक्षावाल्याच्या हातात काही पैसे दिले आणि म्हणाला, मॅडम सांगतील त्या पत्त्यावर पोहोचवा. आदित्य, काय करताय हे तुम्ही? ईशा त्याच्याकडे पाहून म्हणाली. तसं आदित्यने तिच्यासमोर आपलं मनगटी घड्याळ दाखवलं आणि म्हणाला, 5 वाजले. टाईम इज ओव्हर. नाव यू कॅन गो युअर होम. वेळ संपला आहे, त्यामुळे तू तुझ्या घरी जाऊ शकतेस. तसं ईशाने तोंड बारीक केलं आणि मग रिक्षा निघाली. ईशा आदित्यला समोरच्या आरशातून पाहत होती, तो नजरेआड होईपर्यंत. 3रा दिवस. आदित्य नेहमीप्रमाणे तिची वाट पाहत होता. आज ईशाला जरा जास्तच वेळ लागला. 1 वाजला तरी ती आली नव्हती. आदित्य आणि बाकी त्याचे मित्रमंडळी तिथेच वाट पाहत उभे होते. तेवढ्यात ईशा धापा टाकतच तिथे आली. सॉरी, आज जरा उशीर झाला. ईशा. तू इथून कशी आली? तिला क्लासरूममधून न येता कॉलेज गेटमधून आत आलेलं पाहून आदित्यने विचारलं. ते आज मला जरा काम होतं म्हणून कॉलेजला आले नव्हते. ईशा. ओके, मग आज काय प्लॅन आहे? आदित्य निर्विकारपणे म्हणाला. मला एके ठिकाणी काम आहे, तुम्हाला यायला आवडेल का माझ्यासोबत? ईशा. या दिवसात तुला हवं ते करायचं, मी फक्त तुझ्यासोबत येणार आहे. आदित्य शांतपणे म्हणाला. तसं ईशाने काही वेळ विचार केला. ओके. आणि मग ओके म्हणून त्याच्या मागे चालू लागली. रिक्षाने ते दोघे निघाले. काही वेळाने ते एका कमी वस्तीच्या ठिकाणी आले. तिथेच एका कोपऱ्यात एक छोटंसं घर होतं. फार जुन्या पद्धतीचे वाटत होतं. ईशाने एकदा त्या घराकडे पाहिलं आणि धावतच त्या घराच्या दिशेने निघाली आणि तिने दारातूनच कोणाला तरी आवाज दिला. आजी, आजोबा. ईशा. तसं एक 70च्या आसपासचे दाम्पत्य हळूहळू चालत बाहेर आले. त्यांनी जेव्हा ईशाला पाहिलं तेव्हा तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. आदित्य दूर उभं राहूनच त्यांच्याकडे पाहत होता. ईशाने त्या दोघांना कडकडून मिठी मारली. त्यांनी देखील तेवढ्याच प्रेमाने तिला आपल्या मिठीत घेतलं. आज आठवण आली का या म्हाताऱ्यांची? त्या आजी हळूच तिच्या गालावर थोपटतच म्हणाल्या. काय ग आजी, असं बोलतेस? अगं, आता कॉलेज सुरू झालं आहे म्हणून वेळच मिळत नाही. पण आज बघ ना, कॉलेज सोडून तुम्हा दोघांना भेटायला आले आहे. ईशा ओठ बाहेर काढून म्हणाली. अगं राहू दे, आली ना ती आपल्याला भेटायला, नको बोलू तिला काही. आजोबा ईशाची बाजू घेत म्हणाले. बरं असू दे. हा कोण? आजीने बोलता बोलता आदित्यकडे पाहून विचारलं. तसं आजोबा आणि ईशाने आदित्यकडे पाहिलं आणि मग ईशा म्हणाली. आजी, हे आदित्य आहेत, माझेच कॉलेजमध्ये आहेत. बरं, ये रे आत ये. आजोबा. आणि काय ग, विनी नाही आली? आजी. नाही, तिला जरा काम आहे म्हणून नाही आली, पण नंतर येणार आहे ती. ईशा. तेवढ्यात आदित्य आत आला आणि आजोबासोबतच गप्पा मारत बाहेर बसला. ईशा आजीबरोबर आत गेली. आजी, हे घे. ईशा आजीच्या हातात एक पिशवी देत म्हणाली. काय आहे हे? आजींनी न समजून विचारलं. अगं काही नाही, तुझी आणि आजोबाची काही औषधं आहेत आणि अजून तुम्हाला लागणारा सामान. ईशा एक एक वस्तू टेबलवर ठेवत म्हणाली. बाळा, का करते आमच्यासाठी तू हे सगळं? आजी डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या. हे सगळं जर रागूने तुमच्यासाठी आणलं असतं तरी देखील तू हेच म्हणाली असतीस. ईशा आजीकडे न बघताच म्हणाली. रागूचे नाव ऐकून आजीचे डोळे भरून आले. बोल ना आजी. ईशा परत म्हणाली. नाही ग बाय, आता तूच माझी रागू. आजी तिच्या चेहऱ्यावरून कडाकडा बोटं मोडत म्हणाली. हो ना, मग मला आता काही खायला दे, मला खूप भूक लागली आहे.
ईशा लहान मुलासारखे तोंड करून म्हणाली. इकडे आदित्य बाहेरूनच दोघींचं संभाषण ऐकत होता. हो ग, मला माहीत आहे. मी तुझ्यासाठी लाडू केले आहेत. थांब, आताच देते. आणि असं म्हणून आजी लाडूचा डबा शोधू लागल्या. कुठे ठेवला आहे? मगाशीच पाहिलं होतं. आता वय झालं आहे ना, तर काही आठवत नाही. आजी स्वतःशीच बडबडत होत्या. अगं आजी, तो बघ डबा. ईशा वरती एका डब्याकडे हात दाखवत म्हणाली. अगं बाई, हो ना, मगाशी मीच वरती ठेवला. आता थांब, मी काढते. आजी वरती बघत म्हणाली. नको, तू काढू नकोस, मी काढते. ईशा. नको, थांब, तो बाहेर बसला आहे ना, त्याला काढायला सांगते, आजी म्हणाली. आणि ईशा काही बोलणार त्याआधीच आजी बाहेर गेली आणि तिने आदित्यला तो डबा काढायला सांगितलं. आदित्य ही आजीच्या ऐकून बाहेर आला आणि ईशासमोर येऊन उभा राहिला. बोल, कुठे आहे तो डबा? आदित्य. तिथे. ईशा डब्याकडे हात दाखवत म्हणाली. मग आदित्यने तिथेच असलेला एक छोटा टेबल घेतला आणि डबा काढू लागला. त्याने हळूच वळून ईशाकडे पाहिलं तर ती त्याच्याकडेच पाहत होती. ईशा, कोण आहेत हे? आदित्य. आजी आजोबा. ईशा. तुझे? आदित्य डबा काढता काढता म्हणाला. तसं ईशा शांतपणे त्याच्याकडे बघू लागली. काय झालं? आणि ही रागू कोण आहे? आदित्यने पुढचा प्रश्न विचारला. तसं ईशाचे डोळे भरले आणि त्याला सांगू लागली. शाळेच्या पहिल्या वर्षापासून, अगदी पहिल्या दिवसापासून मी, विनी आणि रागिनी खूप चांगल्या मैत्रिणी झालो. त्या दिवसापासून ते कॉलेजपर्यंत आम्ही एकत्र होतो. पण 2 वर्षापूर्वी एका ॲक्सिडेंटमध्ये आम्ही रागूला गमावली. रागूचे आईबाबा तिच्या लहानपणीच गेले होते. तिचा सांभाळ आजी आजोबानेच केला. आजी आजोबांची जगण्याचं कारण होती रागू. पण ती गेल्यावर मात्र आजी आजोबा खूप एकटे पडले. मग मी आणि विनी मध्ये मध्ये येतो त्यांना भेटायला. खूप गोड क्षण आम्ही या घरात घालवले आहेत. आता फक्त आठवणी राहिल्या आहेत. बोलताना ईशाचे डोळे भरून आले होते आणि आदित्य शांतपणे तिचे बोलणं ऐकत होता. अगं, काढला का डबा? तेवढ्यात आजी बोलता बोलता आत आल्या. ईशाने लगेच आपले डोळे पुसले आणि स्वतःला सावरत म्हणाली. हो, काढला. अगं, ते तुझे आजोबा काही म्हणत होते. तू बघ, मी जेवणाचं बघते. आजी. बरं. आणि मग ईशा बाहेर निघून गेली. इकडे आदित्य अजूनही किचनमधून तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होता. इकडे ईशा येऊन आजोबांसोबत बसली. आजोबा एक मूर्तिकार होते. त्यांच्या मूर्ती रंगवण्याचं काम सुरू होतं. ईशा देखील त्यांच्यासोबत मूर्ती रंगवू लागली आणि मस्त गप्पा मारत होती. इकडे आदित्य किचनमधून तिला न्याहाळत होता. किती वेगळी भासत होती त्याला ईशा. पण मध्येच एक प्रश्न त्याच्या मनात चमकून गेला की हे सगळं खरं आहे का? की फक्त त्याला इम्प्रेस करण्यासाठी ती हा सगळा दिखावा करत होती? तुम्हाला काय वाटतं? ईशा नाटक करत आहे का आदित्यला इम्प्रेस करण्यासाठी? खरंच ईशाला तिच्या प्रेम मिळणार का? ती इम्प्रेस करू शकेल का आदित्यला? आणि आदित्य तिला ॲक्सेप्ट करेल का? सध्या सगळ्यांच्या मनात खूप प्रश्न आहेत, माझेसुद्धा. आणि आजचा भाग कसा वाटला मला नक्की कळवा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.